हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये अशा 15 गोष्टी सांगणार आहे त्या आपण सर्वांनी सोडून टाकायला पाहिजे. क्विट 15 हॅबिट्स. नो डाऊट ह्यातल्या काही सगळ्याच प्रत्येकाला असणार नाहीत, पण काही एकाच दोन सवयी असल्या तरी त्या आपण सोडून द्यायच्या. का? म्हणजे ह्या सवयीमुळे आपलेत चांगल्या गोष्टी घडून येत नाहीत किंवा आपला इम्प्रूव्हमेंट होत नाहीये. म्हणून आपण जर आपल्यात ह्या गोष्टी असल्या, या सवयी असल्या की त्या आपण आजचे आज सोडून टाकायच्या. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला कमी लेखणे. मला काही येतच नाही, मला कळतच नाही, मला कळत नाहीये, मी दिसायला सुंदरच नाहीये, मी काळी आहे, मी गिड्डी आहे, काही असेल. स्वतःला कमी लेखणं म्हणजे अंडर एस्टिमेट करणं. नाही, मला हे येत नाही, मला समजत नाहीये. त्यामुळे स्वतःला कमी लेखणं बंद करायचं. जे काही आपल्याला गरज आहे तर शिकून घ्या, हरकत नाही. सगळ्या गोष्टी प्रत्येकाला येतात असं नाहीये, पण जे काही मला येते तर मला येते, आणि जे मला पाहिजे आहे तर मी शिकून घ्यायला तयार आहे. ह्या प्रकारचं आपण थिंकिंग ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांशी स्वतःचं कंपॅरिझन करायचं नाही, तुलना करायची नाही. यो, तिचं अक्षर किती चांगलं आहे, माझं अक्षर चांगलं नाहीये, ती किती गोरी पान आहे, तिला किती स्वयंपाक छान करता येतो, मला नाही कळत, ती किती छान बोलते. कोणी दुसऱ्याशी आपलं कधी आपण कंपॅरिझन करायचं नाही. आपण युनिक आहोत, आपले गुण आपल्याकडे आहेत, ते गुण आपण आणि वाढवायचे पाहिजे ते. आणि दुसऱ्यांवर विश्वास ठेवणं. हे बघा, कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही, हे आपल्याला आपल्या अनुभवातनं कळत असते. कोणावरही ब्लाइंडली विश्वास ठेवत जाऊ नका. नंतर खोटं बोलणं. काही लोकांना का नाही खोटं बोलायची एवढी सवय असते, त्यांना काय त्यातनं मिळते मला माहित नाहीये, पण खोटं बोलायचं. आणि समोरच्याला कळते हो हे खोटं बोलतात म्हणून. लगेच नाही तरी थोडे वेळानं, थोडे दिवसानं कळते. मग काय होते, तुम्ही खोटं बोलत असाल तर तुमच्याकडे बघायचा दृष्टिकोन दुसऱ्याचा बदलतो. त्यामुळे खोटं बोलायची सवय असली तरी ती ताबडतोब सोडायची. नाही, मी बोलणार नाही खोटं, हे ठरवायचं. आणि दुसऱ्यावर डिपेंड होऊन राहायचं. कशालाही दुसरा पाहिजे, कुठल्या गोष्टीला, तर कोणी असू देत. घरातली माणसं असतील, मोलकरणी असेल, मित्रमैत्रिणी असतील, ती व्यक्ती आली नाही तर आपलं कामच होत नाही. नाही, एवढे डिपेंड व्हायचं नाहीये. आय कॅन मॅनेज. आणि प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे पुढे ढकलायचं. कुठलाही अभ्यास कर म्हटलं की नाही, उद्यापासून करतो, उद्या करतो, परवा करतो, सोमवारपासून करतो, 1 तारखेपासून करतो. नाही, कधी असं आजचं काम पुढे ढकलायचं नाही. म्हणून आपल्याला एक म्हण आहे बघा आपले, कुठलाही उद्या करूया असं वाटलं की तर आज करायचं. आज करायचं असलं की लगेच ताबडतोब करायचं. आणि कम्फर्ट झोन मधनं बाहेर यायला शिकायला पाहिजे. नाही बाई, तिथे गेलं की कसं, अमुक कसं, नाहीये. कम्फर्ट झोन मधनं बाहेर यायला पाहिजे आपण, तरच आपली प्रगती होते. आणि एकदा तुम्हाला ही सवय झाली का नाही, काही वाटत नाही मग. त्यामुळे कम्फर्ट झोन मधनं बाहेर येणं महत्वाचं आहे.
आणि काही लोकांना बघा, जबाबदारी घ्यायला नको. इवन साधं घराला कुलूप लावून किल्ली लावली तरी ती किल्ली ही नाही तुम्ही घ्या किंवा तू घे, स्वतः ती किल्ली ठेवून घ्यायलाही तयार नाहीत का? जबाबदारी घ्यायला नको. कुठे इकडे तिकडे झालं तर नाही असं करायचं. प्रत्येक गोष्टीची स्वतःची स्वतः जबाबदारी घ्यायला शिकायला पाहिजे. आणि दुसऱ्यावर जळणे, जेलसी, माझं असं आहे त्याचं किती छान होते, नाही, हे सोडून टाकायचं. माझं मी बघायचं, त्याचं तर छान झालं असू देत की. त्यामुळे दुसऱ्यावर कधी जेलसी व्हायचं नाही. ह्याला मी तुम्हाला पूर्वी एक गोष्ट सांगितली होती. देवाकडे मागतो माणूस, देव म्हणतो तुला जे काही देतो तर ते डबल मी तुझे नेबरला म्हणजे शेजाऱ्याला देणार. ह्यानं एक गाडी मागितली त्याला 2 गाड्या मिळाल्या, ह्यानं एक घर मागितलं त्याला 2 घर मिळाली. आज मग ह्याला जळफळाट चालू होतोय. काय खरं ह्याला हवं असते, एकच घर हवं असते, एकच गाडी हवी असते, पण त्याला 2 मिळालं ना, सहन होत नाही ह्याला. मग हा म्हणतो माझा 1 डोळा घे. ह्याला आनंद होतो का? ह्याचा 1 डोळा गेला की ह्याचे नेबरचे 2ही डोळे जातात. त्यामुळे जलसी कधी करू नये, चांगलं नाहीये. वेस्टिंग टाइम, आपण किती वेळ वाया घालवतो. त्यामुळे म्हणून काय करायचं, तुम्ही तुमची रोजची दिनचर्या लिहित जावा, म्हणजे तुम्हाला कळते तुम्ही किती वेळ वाया घालवतात. आणि प्लॅन पाहिजे, कशालाही क्लॅरिटी पाहिजे. प्लॅन केला की क्लॅरिटी येते. ओके काय करणार, अमुक झाला तमुक करणार, असं प्लॅनिंग पाहिजे. आणि नेगेटिव्हिटी सोडून टाका. नेगेटिव्हिटी म्हणजे वाईट बोलणं, वाईट विचार, सगळं नको तर काम करणं, सगळ्या नेगेटिव्हिटी सोडून टाका. हे बघा, आपण प्रत्येकानं नेगेटिव्हिटी सोडली की जग किती सुंदर होईल का नाही. आता पहलगाममध्ये घडल्यासारख्या घटना, नेगेटिव्हिटी ते टेररिस्टनं सोडायची ते घडल्या नसत्या. निर्दोष माणसांना मारून टाकलं तर त्यांचे बायको मुलांसमोर. त्यामुळे कधीच कुठल्या प्रकारची, अगदी छोटी असू देत मोठी असू देत, कुठली नेगेटिव्हिटी आपण नाही ठेवायची. नेगेटिव्ह टॉक असेल, दुसऱ्याबद्दल वाईट सुद्धा बोलायचं नाही. तुम्हाला बोलता आलं तर चांगलं बोला, पण वाईट कोणाबद्दलही बोलू नका. आणि कशाबद्दलही टू सिरियसली घ्यायचं नाही. काही जण असतात बघा, काही गोष्ट हे अगदी सिरियस म्हणजे त्यांना जीवन मरणाची गोष्ट वाटते. अहो, कामवाली बाई आली नाही तरी एवढं त्यांना त्रास होतो, एवढं सिरियस होतात ते. नाही, एवढ्या काय ठेवून टाका, दुसरा सेट काढा की भांड्याचा, उद्या घासेल ती. नाही, तुम्हाला जमता तेवढी घासत जावा. त्यामुळे लाईफमध्ये काही एवढं सिरियस घ्यायचं नाही. आणि पुढचं केअरलेसनेस, कशाची काळजी घ्यायची नाही, केअरलेस कुठल्याही गोष्टीबद्दल, असं करू नका. आणि काही लोकांना असते बघा, कधी बघितला तर ते अगदी दुःखी, काही घडलं तरी कायम दुःखीत ते, कधी ते आनंदी सुखी असतात असं नाहीये. त्यामुळे हे कायम दुःखात राहणं, रडत राहणं, रडत राहू म्हणतात. जन्म माझा रडण्यासाठी असं म्हणतात नाही ते लोक तुम्हाला. का कुठल्या गोष्टीबद्दल तुम्हाला आनंदच वाटत नाही, कशाबद्दलही तुम्हाला दुःखच वाटते, हे सोडून टाका. हे बघा, प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख असेल, नाही असं म्हणत नाही, पण तुम्हाला किती देवानं चांगल्या गोष्टी दिल्यात त्याच्याकडे बघा की आणि आनंद माना. हे सोडून जे माझ्याकडे नाही त्याच्याबद्दल विचार करायचा, हे सोडून टाका. देवानं ज्या गोष्टी मला दिल्यात ह्याच्याबद्दल मी किती खुश असायला पाहिजे, देवाला थँक्यू म्हणायला पाहिजे का नाही. त्यामुळे कायम आनंदी राहायला शिका. ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत
त्याला तुम्ही देवाला थँक्यू म्हणा, नेचरला थँक्यू म्हणा, तुमच्या आईवडिलांना थँक्यू म्हणा. त्यामुळे ह्या 15 गोष्टी किंवा बॅड सवयी आपण सोडल्या की आपलं चांगलं होणार आहे, आपण सुखी होणार आहोत, आनंदी होणार आहोत. अच्छा, हॅव ए गुड डे.